रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले। यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत। अधिकृत वितरक काजवा शेतकरी सेवा केंद्र पणदूर। अभियान 30 मे ते 30 जून असं देशभरात हे अभियान राबवलं जात आहे आणि या अभियानांतर्गत जिल्ह्यामध्ये अनेक उपक्रम आम्ही करतो। परवाच्या दिवशीच विकास रत्न हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि त्यानिमित्ताने मुंबई गोवा हायवेचं यशस्वी वेळेमध्ये ते बांधलं आणि अत्यंत दर्जेदार बांधकाम केल्याबद्दल नरेंद्र मोदी साहेब, आणखी देवेंद्र फडणवीस साहेब आणि नितीन गडकरीजी यांचं आभार मानण्यासाठी माजी खासदार निलेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी बाईक रॅली काढण्यात आली आणि जवळजवळ आपल्या संपूर्ण राज्यामधलं विक्रमी बाईक रॅली, सगळ्यात मोठी बाईक रॅली जी असं त्याचा उल्लेख करावा लागेल त्यातनं त्याचं कौतुक स्वतः बावनकुळे साहेबांनी सुद्धा केलं की खूप चांगली बाईक रॅली आणि अशा प्रकारचे अनेक उपक्रम जिल्ह्यामध्ये होत आहेत। यातला जो पहिल्या टप्प्यातले कार्यक्रम झाले, दुसऱ्या टप्प्यातले लोकसभा स्तरावरचे कार्यक्रम आहेत आणि या कार्यक्रमामध्ये लोकांशी कनेक्ट होणं म्हणजे मोदींची 9 वर्षातली कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवण्याचे उपक्रम आता पुढच्या सगळ्या विषयामधनं सुरू होत आहेत, सगळ्या कार्यक्रमांमधनं। आणि त्यामध्ये एक त्यातली सिंगल लाईन आहे की नो सेलिब्रेशन ऑनली कम्युनिकेशन, म्हणजे ह्या सगळ्या कार्यक्रमांचं सेलिब्रेशन न करता मोदींच्या 9 वर्षाच्या कामगिरीचं जनतेपर्यंत त्याचं कम्युनिकेशन करण्याचं काम भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता करतो आणि हीच या अभियानाची थीम आहे की मोदींची कामगिरी लोकांपर्यंत पोहोचवणं। 21 जून ते 30 जून या कालखंडामध्ये घर घर चलो अभियान होणार आहे आणि या अभियानाअंतर्गत सर्व जनतेपर्यंत, सर्व घरांपर्यंत पोचण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। या कार्यक्रमातनं घरोघरी जाऊन मोदींची कामगिरी आमचे कार्यकर्ते लोकांपर्यंत आणि ह्या अभियानामध्ये लहान मोठे सगळे कार्यकर्ते म्हणजे काही प्रतिष्ठित नागरिकांना म्हणजे प्रत्येक विधानसभेतल्या 250 नागरिकांना भेटण्याचं काम सुरू झालेलं आहे, त्यांच्यापर्यंत पोचण्याचं काम सुरू झालं आहे आणि त्यांच्यावर गप्पा मारून मोदींची 9 वर्षातली कामगिरी आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवतो आहे। आणि मला खात्री आहे म्हणजे शेवटच्या टप्प्यामधलं घर घर चलो अभियान असेल, 21 तारखेचा योगा दिनाचा कार्यक्रम असेल, 23 तारखेला श्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान दिवसाचा कार्यक्रम असेल किंवा 25 जूनची मन की बात असेल आणि 25 जूनला संध्याकाळी जो आणीबाणीचा दिवसाच्या आठवणींचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम असेल त्यातनं अशा पद्धतीने आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे। पक्षातील आणि समाजातील सगळे घटक याच्यात कसे समाविष्ट होतील, त्यांच्यापर्यंत कसं पोचता येईल, म्हणजे अगदी आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, जुने कार्यकर्ते, त्यांचं संमेलन होऊन पुढच्या सगळ्या अभियानामध्ये ते कसे जोडले जातील यासाठी प्रयत्न आहे। मी आज जो कार्यक्रम झाला की सर्व म्हणजे सगळ्या आमच्या आघाड्या मोर्चांचं संमेलन झालं, सगळ्या आमच्या आघाड्या ज्या आहेत 7च्या 7 आघाड्या आणि मोर्चे जे आहेत या सगळ्यांच्या पदाधिकाऱ्यांचं संमेलन या ठिकाणी झालं आणि ते कशा अभियानामध्ये सहभागी होतील याचा विचार या निमित्ताने त्यांचा संदेश त्यांना दिला गेला आणि मला खात्री आहे की मोदींची 9 वर्षातली कामगिरी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मतदारांपर्यंत, जनतेपर्यंत अत्यंत सक्षमपणे पोचवेल आणि सुशासन आणि गरीब कल्याणाचे कार्यक्रम जे मोदी साहेबांनी राबवले ते कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे कार्यकर्ते करतील। धन्यवाद।